जाऊया खेळपट्टीवरती. धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली 71 आणि 72चा लक्ष्य असेल नांदेवाडी संघासाठी. चला गेटाची वाडी आणि भलोडवाडी दोन्ही संघाचे संघनायक टॉसबॉक्स मध्ये यायचंय. गेटाची वाडी भूषण. चला दोन्ही संघाचे संघनायक यायचंय. पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती करण आपल्याला पाहायला मिळतोय. धोत्रेवाडी संघाकडून गोलंदाजी करेल. नव्याने गोलंदाज तयार केला धोत्रेवाडी संघाने. या गोलंदाजी आम्ही पाहिली होती मुंगरजच्या मैदानावरती. खूप सुरेख गोलंदाजी शेलारवाडीच्या विरोधात करताना पाहिला. अगदी 6 धावा डिफेन्स केल्या होत्या शेवटच्या चेंडूवरती. इथे मात्र त्याला परास्त करत असताना शेलारवाडी संघाने विजय मिळवला होता. परंतु पहिला चेंडू इथे मात्र यॉर्करच्या साहाय्याने फेकत असताना लो फुल टच मध्ये कन्वर्ट केला आणि कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला. तिथे मात्र 4 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना एकीकडे असेल गेटाची वाडी आणि एकीकडे असेल भडबलवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार असेल. नाहीतर जर उशिराने आलं तर 3 षटकांचा सामना खेळावा लागेल दोन्ही संघांना. आता मात्र खराब चेंडू. नो चेंडू त्याच्यावरती षटकार पाहायला मिळाला. संदेश या फलंदाजाच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आणि प्रेशर मध्ये आणला होता गोलंदाजाला. त्या प्रेशरावरती गोलंदाजी करत असताना कॅमेरामॅनने इकडे कव्हर करायचे टॉसबॉक्स. दोन्ही संघ नायक इथे आलेत. दोन्ही संघांच्या केटीसी लाईव्ह इव्हेंट ही श्रृंखला कव्हर करतोय आणि त्यांचे प्रोप्रायटर इथे मात्र सामन्याला भेट देण्यासाठी अजिंक्य पवार आणि त्याच्या संपेत बंटी माली. हॅलो हॅलो. नक्कीच दोन्ही संघ आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण नक्कीच पाहायला मिळेल. अर्थात एका साईडला भडवळवाडी टीम आणि त्याच्या साथीला गेटाचीवाडी टीम. दोन्ही टीम एकमेकांसमोर लढत नक्कीच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. परंतु इथे नाणेफेक जिंकले टीम गेटाचीवाडी संघाने. प्रथम निर्णय काय असेल? प्रथम निर्णय क्षेत्ररक्षण करणार आहेत आम्ही. असे समोर कोणते गोलंदाज आहेत की समोर भडवळवाडी सारखा चांगला संघ आहे आणि त्याच्या विरोधात किती धावा तुम्ही रोखू शकाल? 30 ते 40 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. नक्कीच धाव फलकावर धावा गणेश. 19 धावा. नक्कीच कमी धावसंख्येवर रोखण्याचा मानस नक्कीच आहे. परंतु समोर भडवळवाडी एक चांगला संघ आहे आणि त्याला फाईट तर नक्कीच करावा लागेल. संघर्ष तर करावा लागेल. परंतु आमच्या आयोजनाबद्दल काय वाटलं? जरा 2 शब्दात वर्णन करा. आयोजन खूप सुंदर आहे आणि इथे खेळण्यास मजा येईल की नाही? नक्कीच मजा येईल इथे खेळण्यास. नक्कीच देऊया पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथे माझ्या समेत जोडले जाईल. नाणेफेक तर हारले आमचे अभिजित. अर्थात एक सरकारी नोकर च्या भूमिकेत आम्ही नक्कीच पाहतोय. एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नाणेफेक तर जिंकले. समोर गेटावाडी एक नवखी टीम आहे आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारले. तर कितीपर्यंत त्यांना धावांचा टार्गेट देऊ शकता? तरी आम्ही 50 ते 60 धावापर्यंत प्रयत्न करू. 4 षटकाची मॅच आहे आणि 4 षटकामध्ये ग्राउंड देखील तितकाच चांगला आहे.
काय वाटेल या आयोजनाबद्दल आणि आमच्या पूर्ण मैदानाबरोबर? तसेच भक्ताजवाड आयोजनामध्ये खेळायला खूपच मजा येते. आयोजन खूपच सुंदर आहे. गेल्या वर्षी आम्ही थर्ड नंबर मारलेला, पण यावेळेस प्रयत्न करू. तरी आमच्याकडे सोमनाथ, अजय, नाता हे चांगले बॅट्समॅन आहेत. बघू, खूप प्रयत्न करू. धन्यवाद बोलतो आयोजनाला आम्हाला परत संधी दिल्याबद्दल. हे होते अभिजित आणि चांगला खरं तर आवाज आपण ऐकला. देऊया पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि खरं तर एक चांगलं आयोजन, दमदार आयोजन, त्याची सुरुवात देखील दमदार झाली. आणि जाऊया मायक्रोफोनवर माझ्या समेत जोडले जातील अर्थात गणेश रसाळजी सर. नक्कीच या इनिंगसाठी ऐकूया आवाज उत्तम दादा पाद्री यांचा. हॅलो हॅलो. नक्कीच एक चांगला गोड आवाज सातत्याने आम्हाला त्यांचा पाठिंबा नेहमीच मिळतो. ते आमचे गणेशजी रसाळ साहेब यांचं नक्कीच इथून रजा घेत आहेत आणि त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने सर्ष आणि मनपूर्वक असं हार्दिक स्वागत. इथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. चांगला गोलंदाज होता आणि चांगली बॅटिंग देखील आपण पाहिली, परंतु फलंदाज देखील बाद आणि इथून फलकावर धावा जोडले गेलेत. 27 षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आपण 27 धावा फलकावर जोडले गेलेत. आणि नक्कीच या ठिकाणी खरं तर आमचे संतोषजी शेंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. काल त्यांना देखील मी कॉल केला होता, परंतु ते काल अमेरिकेच्या दौऱ्यावर नव्हते, परंतु खेळण्यासाठी बाहेर नक्कीच होते. आणि त्यांना देखील जमलं नाहीये. प्रयत्न आम्ही खूप केले, परंतु प्रयत्नाला देखील यश मिळालं नाहीये. जाऊया मॅच कडे. मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिली मॅच आपण पाहतोय. दुसरा फलंदाज खरं तर आपण पाहतोय संदीप स्ट्राईक एंडवर. आडव्या बॅटने अखूट टप्प्याचा बॉल होता. इथे बॅटच्या हलकीशी कडा. आणखीन एक फलंदाज बाद. मिस्टर संदीप बॅक टू द डगआउट. आमचा डीजे वाला जर तयार असेल ना तर त्याने देखील लगेच लावायचं. धन्यवाद. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना तेजसला आपण पाहतोय. चांगला फलंदाज आहे तेजस आणि संदेश अशी जोडी खरं तर पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा चांगल्या पाहायला मिळाल्या, परंतु दुसऱ्या षटकात कमबॅक गोलंदाजी करत असताना गोलंदाज किरणला आपण पाहू शकाल. अगदी चांगला गोलंदाज आहे. आणि आमचे ज्येष्ठ मंडळी अर्थात भक्तवाडी गावाचे मंडळी या ठिकाणी नक्कीच उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि पुन्हा एकदा दांडी गुल अर्थात हॅट्रिक घेत असताना किरण हा गोलंदाज या मॅच मध्ये चांगली बॉलिंग करतोय. डीजे धन्यवाद डीजे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रवीणला आपण पाहतोय. प्रवीण आणि संदेश खरं तर स्ट्राईक देणं देखील गरजेचं असेल संदेश या फलंदाजाला, कारण क्षमता आहे संदेशकडे मॅच जिंकवण्याची. ती मॅच देखील जिंकवणं गरजेचं असेल. चांगले आयोजन खरं तर पाहायला मिळालं. आमचे सन्माननीय आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सचिव अर्थात भगवानजी भगत साहेब यांचं आम्ही जवळून कार्य पाहिलंय. आणि नक्कीच ते साध्य करत असताना देखील अगदी चांगलं आयोजन, जणू काय प्रेमात पडावं या आयोजनाच्या, असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं. इथे बॅटची हलकीशी कडा, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण दूरवरनं येतोय
आणि एकच धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाते एक धावेने आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल. 28 लॉस ऑफ 2 विकेट, 28 धावा स्कोर बोर्डवर, सॉरी 3 विकेट. एक चांगली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. फटका चांगला आहे तिथे काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. नक्कीच उचलणार फेकणार तोपर्यंत षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. म्हणजेच 12 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 29 या आकड्यावर. आणि चांगली खरं तर सुरुवात म्हणावी लागेल नालदेवाडी संघाची. परंतु अजूनही येणारे 12 बॉल आहेत आणि 43 धावसंख्येची गरज आहे. आव्हान तितकंच सुद्धा कठीण नाहीये. फटकेबाजी जर केली तर नक्कीच सामना विजय होऊ शकतो. क्षमता आहे. संदेश सारखा फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज आहे. जोपर्यंत संदेश हा फलंदाज असेल मैदानावर तोपर्यंत धावा देखील पाहायला मिळतील. 12 बॉल 43 ची गरज आहे. संकटात आहे टीम नालदेवाडी. परंतु कशी बॅटिंग केली झाली ते बॉल हवे ते पहिल्या चेंडूवर फटका फसला आणि बिग हिटर बिग फिश बॅक टू द डगआउट. फलंदाज संदेश डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आमच्या स्कोररच्या भूमिकेत आपण दिनेश भगतला पाहतोय. अगदी चांगला गुणलेखक आम्हाला लाभलाय आज सकाळच्या सत्रापासून.